अस्वस्थ मनाला शांत करतील ही वाक्य. तुम्ही सर्व संपलेले असताना पुन्हा पुन्हा प्रयत्न करण्यासाठी उभे राहता तर निश्चित आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी करणार हे नक्की. हसण्याला तेव्हाच जास्त अर्थ असतो जेव्हा तुम्ही संकटाने घेरलेले असता. जोपर्यंत तुम्ही अपयश पचवू शकत नाही तोपर्यंत तुम्ही यश मिळवू शकत नाही. कोणतीही महान व्यक्ती संधी मिळत नाही म्हणून तक्रार करत नाही, तर संधी निर्माण करण्यासाठी ती स्वतः प्रयत्न करतात. एखाद्या व्यक्तीची इच्छाशक्ती, दृढ निश्चय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न त्याला त्याच्या ध्येयाकडे खात्रीपूर्वक घेऊन जातात. लोक असं जरूर म्हणतात की तुम्ही चांगलं काम करा, मात्र हे कधीच म्हणत नाहीत की काम करा पण माझ्यापेक्षा चांगलं करा. विश्वासाच्या पायावर उभे असलेले स्वप्न अपयशाला कधीच घाबरत नाही. आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर बोलण्यापेक्षा ऐकण्यावर जास्त भर द्या. आयुष्याचा हाच उद्देश आहे की आपल्या आयुष्याला काहीतरी उद्देश असावा. हुशारी तर सर्वांकडे असते, कुणाची लपून राहते तर कुणाची नजरेस पडते. जीवनात शांती हवी असेल तर लोकांच्या ऐकण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा. आपल्या स्वप्नांना नेहमी जिवंत ठेवा. स्वप्नांमधील चिंगारी जर विझली तर समजून जा तुमच्या स्वप्नांनी आत्महत्या केली आहे. सगळ्याच गोष्टींमध्ये तुम्ही तरबेज नसाल, मात्र अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यात तुम्ही तरबेज असाल आणि त्याच गोष्टी शोधा आणि त्या गोष्टी डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक लहान गोष्टींमध्ये केलेली सुधारणा ही मोठ्या यशाजवळ घेऊन जात असते. जर हरायचीच भीती वाटत असेल तर जिंकायची आशा पण सोडून द्या. कधी कधी आयुष्य आपल्याला हवं ते देत नाही, मात्र ते काम नक्की देतो जे आपण करू शकतो. जीवन सोपं नसते तर त्याला सोपं बनवावं लागते. कधी लक्ष देऊन तर कधी दुर्लक्ष करून. त्यांच्यासाठी आवर्जून आनंदी राहायचं ज्यांना आपण आनंदी असलेलं पाहवतच नाही. काही गोष्टी ह्या फक्त प्रयत्न करून मिळत नाहीत, तर त्या वेळेनुसार आपसुकच मिळत असतात. फक्त धीर धरण्याची गरज असते. या प्रेरणादायी विचारांनी तुमच्या विचारात थोडा जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.